यानंतरची बातमी ती पावसासंदर्भातली। देशावर एल निनोचं सावट असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। हवामान विभागानं जून महिन्यासाठी आणि संपूर्ण मोसमासाठी एक नवा अंदाज जाहीर केलाय। 2026च्या मान्सूनसाठी हवामान विभागानं दीर्घकालीन अंदाज जाहीर केलाय। या अंदाजानं शेतकऱ्यांसमोर मात्र मोठं संकट निर्माण झालंय। पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ आणि उष्णतेची लाट, अल निनोचा प्रभाव वाढवणार जगाचं टेन्शन, हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी। देशभरात यंदा उष्णतेच्या लाटेनं नागरिकांना हैराण केल्याचं पाहायला मिळतंय। मान्सूनच्या आगमनाला देखील विलंब झालाय, त्यामुळे उष्णतेनं होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्यास आणखीन काही दिवस वाट बघावी लागेल। मान्सूनचं आगमन लांबणीवर पडल्यानं शेतकरी चिंतेत असतानाच जागतिक हवामान संघटनेकडून चिंता वाढवणारी आणखीन एक माहिती देण्यात आली आहे। जगभरात वातावरणातल्या बदलामुळे मोठं संकट निर्माण झालं असून अल निनोच्या सक्रियतेबद्दल वैज्ञानिकांच्याकडून गंभीर इशारा देण्यात आलाय। अल निनोचा प्रभाव वेगानं वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मान्सूनचा पॅटर्न बदलणार आहे। जून ते ऑगस्ट या कालावधीत अल निनोचा प्रभाव 80% असेल। नोव्हेंबर महिन्यापर्यंत अल निनोचा प्रभाव पाहायला मिळेल। वातावरणातल्या बदलामुळे अल निनोचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवेल। एवढंच नाही तर काही भागांमध्ये दुष्काळ आणि उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशी स्थिती निर्माण होईल। El Niño conditions are developing in the tropical Pacific and are expected to influence weather and climate patterns around the world in the month ahead. This update matters because El Niño is a major driver of global weather and climate patterns. A warmer ocean adds heat and moisture to the climate system, which can serve to worsen climate extremes, including heat waves and heavy rainfall. दरम्यान केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। महाराष्ट्रात अद्याप मान्सूनपूर्व सरींचं वातावरण असून अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय। पुढील 3 ते 4 दिवसात या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कोकण आणि गोवा परिसरात अधिक जोरदार पावसाचा अंदाज आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीत म्हणजे जून ते सप्टेंबर या दरम्यान यंदा देशात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 90%च पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय। टप्प्यातला जो दीर्घकालीन अंदाज आहे किंवा लांब पल्ल्यात म्हणजे आपण ज्याला लॉंग रेंज फोरकास्ट असं म्हणतो, तो आलेला आहे आणि त्यामध्ये सरासरीच्या 90% इतका पाऊस पूर्ण भारतामध्ये पडेल असं सांगितलं गेलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये तो 92% इतका सांगितला गेला होता। तर त्यापेक्षाही आता अजून 2% कमी झालेले आहे। याचाच अर्थ 90% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 4% प्लस मायनस त्रुटी आहेत, म्हणजेच तो 86% ते 94% पर्यंत पडण्याची चान्सेस आहे। यंदा सरासरीच्या 90%च पावसाचा इशारा आहे। दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकाल अंदाज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला। हवामानाचा हा अंदाज संपूर्ण मोसमासाठीचा आणि संपूर्ण देशासाठीचा आहे। 13 एप्रिलच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात सरासरीच्या 98% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। आता वार्षिक सरासरीच्या 90% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यंदा 11 वर्षातला सगळ्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। भारतीय उपखंड आणि दक्षिण आशियासाठी हा अहवाल चिंताजनक आहे। WMOनं अल निनोच्या प्रभावामुळे दक्षिण आशियात मान्सून सामान्यपेक्षा कमी राहू शकतो असं म्हटलंय। कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडू शकते। यंदा अल निनोचा प्रभाव मान्सूनच्या आगमनावर झालेला असतानाच पुढच्या वर्षी आणखीन विदारक परिणाम पाहायला मिळू शकतात। 2027 हे आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।